करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या जीवनात धोका देणारी माणसं खूप जण आहेत. काही जवळची असतात तर काही लांबची सुद्धा असतात. परंतु धोका देणारी माणसं कोणत्या तऱ्हेने, बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, ज्या प्रकारे आपल्या जीवनात जवळचीच माणसं, आपलीच नातेवाईक, आपलीच मित्रमंडळी धोका देतात. का? कारण प्रत्यक्षात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. समर्थ म्हणाले, ज्या पद्धतीने आपण विचार करतो, जगामध्ये सुखी कोणीच नसतो. का असतो? विचार करा. प्रत्येक मनुष्य देहाला तुम्ही विचारत जरी गेलात ना, तो कोणत्या ना कोणत्या प्रश्नामध्ये अडकलेलाच आहे. म्हणून परिस्थितीमध्ये सुख माना. ज्याप्रमाणे परिस्थिती प्रत्येकाला रडवत असते, काही जण भरपूर असूनही आनंदी नसतात. ज्या प्रकारे आपल्या जीवनात सर्व काही प्राप्त झाले, सर्व प्राप्त झालं असूनही आपण आपल्या आयुष्यामध्ये रडत असतो. कारण का? कारण आपल्याच जवळची माणसं आपल्यालाच धोका देऊन गेलेली आहेत. सर्व बघा प्रत्यक्षात निघून गेलेलं आहे. आपल्या हातचं सर्व निघून गेलेलं आहे. पुन्हा तीच वस्तू, तोच देह आपल्या वाटेला येणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, गेलेली वेळ परत येत नसते. म्हणून वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा पश्चाताप करायची वेळच येणार नाही, असं प्रत्येकाने वागलं पाहिजे. आपण एखादी चूक आपल्या हातून होते तेव्हा ती चूक तिथल्या तिथं आपण सुधारली गेली पाहिजे. पुन्हा पुन्हा जर आपण तीच चूक करत गेलो आणि सुधारण्याचा प्रयत्न केलो तर बघा वेळ निघून गेलेली असणार. म्हणून प्रत्यक्षात जीवनात मनुष्य देहाला ओळखता आलं पाहिजे. आपल्या जोडीदाराला सुद्धा उत्तम प्रकारे ओळखता आलं पाहिजे. जो माझा मित्र असेल, जी माझी पत्नी असेल किंवा पती असेल, नातेवाईक असतील, उत्तम प्रकारे बघा ओळखता आलं पाहिजे. कलियुग आहे समर्थ म्हणाले, सावधान. जीवनातला सर्वात मोठा महान पराभव इथे पाहायला मिळत असतो. बाकी सर्व आपण पराभव, धोका पत्करू शकतो, परंतु जी व्यक्ती जवळची असते त्या व्यक्तीने दिलेला धोका आपल्या जीवनातला सर्वात मोठा धोका असतो. या पराभवाचं, या धोक्याचे चटके बघा प्रचंड तापलेले असतात. आपल्याच घरातली माणसं, आपलेच नातेवाईक, मित्रमंडळी बघा धोका दिल्यानंतर आपलं संपूर्णपणे घरच उद्ध्वस्त होतं. डोक्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे विचार यायला लागतात. समर्थ म्हणाले, एकदाच आयुष्य, मेल्यानंतर काय होतं कोणाला माहीत नाही आहे. स्वर्ग इथेच आहे, नरकसुद्धा इथेच आहे, बरोबर की नाही? स्वर्ग कुठे आहे? समर्थ म्हणाले, स्वर्गात राहा. नामस्मरण दिलेलं आहे. विचार आहेत ना, त्या विचारांना उत्तम प्रकारे बघा, जे उत्तम विचार आहे त्यांचं पालन कर. का देवाचं नामस्मरण दिलेलं आहे? स्वर्गात राहिलास तर प्रत्यक्षात ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य उत्तम प्रकारे प्राप्त होईल. आणि जर पापवृत्ती, वाईट वासनेमध्ये जर अडकून राहिला तर नरक यातना शेवटी तुला
इथेच भोगावे लागणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जिवंत असल्यावर आपला देह जीवन जगतोय ना, मग जीवन जगत असताना मेल्यासारखं जगू नको. आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण समजून घेतला पाहिजे, जगता आलं पाहिजे. कारण पुन्हा पुन्हा आयुष्य नाही आहे. पुनरपी संसारा येणे नाही. ज्या प्रकारे बघा, आपल्या आयुष्यात अनेक माणसं येत असतात, परंतु त्या माणसांना आपण कधी विरोध करता कामा नये. कारण आपण स्वतःहून दुसऱ्यांवर बघा बोट दाखवत असतो, ही व्यक्ती खराब आहे. ती व्यक्ती कधीही खराब नसते, तर त्या व्यक्तीचे कर्म वाईट असतात. कारण पूर्ण जग जिंकता येतं, परंतु केव्हा संस्कार असतील तर तेव्हाच. अहंकाराने नाही, लोभाने नाही. आता पूर्ण जगाला जिंकायचं आहे. जग जिंकत असताना स्वतःचा स्वभाव, स्वतःचे कर्म हेच महत्त्वाचं आहे. समर्थ म्हणाले, पुन्हा समर्थाने का बोध दिलेलं आहे, स्वर्ग नरक इथेच का आहे? कारण तुम्ही केलेल्या कर्माची शिक्षा तुम्हालाच भोगावी लागणार आहे. बरोबर की नाही? आता विचार करा, आपल्याजवळ जरी करोडो रुपये असले तरी ज्या वेळेला आपल्या हातून चूक घडलेली आहे, आपल्याला नरक यातना तिथेच भोगावी लागणार. तिथे पैशाचा माज नाही. मी कोट्यवधी रुपयांचा मालिक आहे, मला कुठला नाही. समर्थ म्हणाले, इथे तुझा अहंकार आहे, तो तिथल्या तिथे बघा शेवटी गायब झाला पाहिजे. अहंकार घेऊन, अभिमान बाळगून उपयोग काय? म्हणाले, संपत्ती कुठली शिल्लक आपल्याला साठवायची, त्यासाठी कर्म चांगले करा. आपले विचार हे उत्तमाचे असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघा जी लोक असतात, त्यांच्याशी आपण बोलत असताना त्यांच्यावर विश्वास ठेवतो, परंतु विश्वास ठेवत असताना तीच माणसं आपल्याला बघा धोका देत असतात. एखादी परकी व्यक्ती जेव्हा आपल्याला, अनोळखी व्यक्ती जेव्हा आपल्याला रस्त्यामध्ये भेटते, त्यामध्ये आपण बघा प्रत्यक्ष त्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि नंतर कळतं, अरे या व्यक्तीवर विश्वास ठेवून माझा विश्वासघात झालेला आहे. म्हणून भोळ्या चेहऱ्यावर बघा प्रत्यक्षपणे जाऊ नका, कारण चेहरा फसवू शकतात. नजरेच्या जाळ्यामध्ये तुम्ही फसू नका, समर्थ म्हणाले. कारण मन चंचल आहे. त्याचप्रमाणे आपण एखाद्या लालची गोष्टीवर बघा, लालच येते की नाही, लोभ येतो, त्या गोष्टीवर आपण अडकून राहतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या विचारांचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. भोळ्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका, नाहीतर शेवटी पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही? जरी बघा माझी पत्नी असेल, माझा पती असेल, किंवा माझा मित्र असेल, माझे नातेवाईक असतील, दुरून डोंगर साजरे. विश्वास ठेवायचा आहे तर उत्तम प्रकारे विश्वास ठेवता आला पाहिजे. नाहीतर काय होतं, लोकांचा आपण विचार करत गेलो तर आपल्याला मनासारखं जगता येणार नाही आहे. आणि मनासारखं जर जगायचं ठरवलं ना तुम्ही, तर लोकांचा विचार करायलाच नको. मग मनासारखं जगणं, लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार कर. आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे, लोक पाहतील काय करायचं आहे ते. बरोबर की नाही? म्हणून त्यांचा जर विचार करत बसलोस ना, तर मनासारखं तुम्हाला जगता येणार नाही. कारण त्यांचेच विचार तुझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये सारखे येत राहतील. कारण आपण जगत असताना आपली परिस्थिती प्रत्यक्षपणे रंग बदलवते, आपल्या जीवनाचा आकार बदलवते. मग आता बदलायचं कोणाला?
कारण आयुष्याच्या कोणत्याही वळणावर बघा, प्रत्यक्षात आपल्याला चालायचं आहे, तिथे थांबायचं नाही आहे. परिस्थिती कुठलीही असो, परंतु परिस्थिती आपल्याला उत्तम प्रकारे शिकवत असते. समर्थ म्हणाले, धोका देणारी माणसं तुला सांगून येणार नाही आहेत की मी तुला आज धोका देणार आहे. नाही आहे. शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही आहे. मागच्या वेळेला सुद्धा समर्थाने उत्तम प्रकारे बोध प्राप्त करून दिलेला आहे. कारण आपल्यामध्ये असणारा संशय आहे ना, नात्यांमध्ये काय करत असतो, निर्माण करत असतो. म्हणून तो दुरावा आपल्याला प्रत्यक्षपणे न यावा, यासाठी आपण एकमेकांवर संशय का ठेवावा, हा विचार करणं गरजेचं आहे. जर आपण चांगले वागू तर समोरची व्यक्ती आपल्याला धोका देईल का? नाही आहे. कारण आपल्याला असं वाटतं की माझ्यासारखं श्रीमंत या जगात कोणीही नसावं. माझ्यासारखा जितका पैसा आहे माझ्याकडे, तेवढा पैसा आमच्या शेजारी पाजारी नातेवाईकांकडे नसू दे. बरोबर की नाही? परंतु जर आपण विचार केला, एवढं सर्व असूनही समाधान प्राप्त झालं पाहिजे हो. समाधान, आनंदी प्राप्तीसाठी कितीही जरी तुम्ही पैसा ओतला तरी ते विकत घेता येणार नाही आहे. मग या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. तुम्हाला सुख प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर पैशामध्ये मिळेल का हो? नाही आहे. कधी कधी आयुष्यात अशी सुद्धा वेळ येते, त्यावेळेला सर्वजण प्रश्न विचारणारे असतात, परंतु साथ देणारे मात्र कोणीही नसतात. आपल्याला असं वाटतं की हे प्रश्नसुद्धा नको, परंतु मला साथ हवी, जी प्रत्येक वेळेला बघा पुढचं पाऊल कुठे टाकावं हे सांगण्यासाठी. कारण आयुष्यात जर आपण पाहायला गेलो, दिवस असतात, रात्र होते, रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस उजाडतो. परंतु जो व्यक्ती आपल्याला उत्तम प्रकारे मदत करतो, ती व्यक्ती आपल्याला लक्षात राहत नाही. परंतु जी व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपण एखादं काम करत असताना आयुष्यामध्ये अशी कोणी मदत केली नसेल, ती व्यक्ती आपल्याला मदत करते, ते आपल्याला बरोबर लक्षात राहतं. त्याचा विसर कधी पडत नाही आहे. बरोबर ना? म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला उत्तम प्रकारे भरारी घेताच आली पाहिजे. चालायचं आहे, थांबायचं नाही आहे. कारण स्वतःची चिंता न करता जो दुसरी चिंता करतो, तो कधी संकटांना घाबरत नाही. सुख प्रत्येक गोष्टीत आहे, ते समजून घेता आलं पाहिजे. म्हणून म्हणाले, धोका देणारी माणसं आपल्याच आजूबाजूची असतात, ते आपल्याला सांगून येणार नाही आहेत. बरोबर की नाही? ज्या प्रकारे आपल्या आनंदात दुःखसुद्धा येतील, परंतु ती दुःख बाजूला करून आपल्याला आनंदी राहायचं आहे. चांगले विचारांची आपल्याला अपेक्षा आपल्यालासुद्धा करायची. आणि आपल्याच जवळची माणसं जर धोका देत असतील, तर त्यांच्या जवळ न जाता आपल्याला आपला देह दूर कसा करता येईल हे पाहणं गरजेचं. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, सकारात्मक विचार कर आणि उत्तम प्रकारे भरारी घे. 4 पैसे कमी कमव, पण माणुसकी मात्र यात उत्तम प्रकारे निभव. जय जय रघुवीर समर्थ.